एकदा त्या धनुष्यातनं बाण सुटला की सुटला, तो परत मागे घेता येत नाही. मग तुम्ही कितीही वेळा सॉरी म्हणा, नाही उपयोग होत त्याचा. त्यामुळे बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणं हेच श्रेष्ठ. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. एक प्रश्न विचारतो, कोणता अवयव आपला मोठा शत्रू आहे? कोणता अवयव असेल बरं? डोकं, हृदय, हातपाय? ह्यापैकी कोणताच नाही. या सगळ्या अवयवांचं पोषण ज्या अवयवामुळे होतं तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. कोणता हा शत्रू? अरे तुमच्या तोंडामध्ये बसला आहे, जीभ. जीभ हा ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. जीभ म्हणजे आतून बाहेर काढणं, शब्द उच्चार करणं, आतून बाहेर येतात. परा पश्यंती मध्यमा वैखरी, बाहेर पडणं. आणि दुसरं बाहेरनं आत घेणं, गोड आंबट तिखट खारट कडू तुरट 6 चवींचा आहार घेणं. म्हणजे ही जीभ जी आहे ही ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. म्हणजे आपला मोठा शत्रू जर कोण असेल ना तर ती आपली जीभ आहे. बोलताना आपल्याला भान नसतं आणि त्यामुळे आपण अनेक वेळा शत्रू ओढवून घेत असतो. विचार करून बोलावं, नाहीतर काय होतंय, बोलून विचारात पडतो. असं बोललो आता आता काय होणार. आणि हा बोलणं असतं ना, एकदा त्या धनुष्यातनं बाण सुटला की सुटला, तो परत मागे घेता येत नाही. मग तुम्ही कितीही वेळा सॉरी म्हणा, नाही उपयोग होत त्याचा. त्यामुळे बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणं हेच श्रेष्ठ. म्हणजे या जिभेवर जर आपण संयम आणला तर दोन्ही तिन्ही गोष्टी साध्य होतात. ज्ञानेंद्रिय पण ताब्यात येतात आणि कर्मेंद्रिय पण ताब्यात येतात. तुकाराम महाराजांनी म्हटलं बघा, जेणे जिंकली रसना. रसना म्हणजे रसनेंद्रिय, म्हणजे पुन्हा जीभच आली. अनेक चवी आपण घेत असतो. आपल्याला चांगलं वाटतंय, बरं वाटतंय म्हणून आपण काहीही विचार न करता खात असतो. आणि मग ते उदर भरणं नव्हे, यज्ञकर्म राहू देतच, ते जणू काही फक्त अग्निकर्मच सुरू असतं, भरणं एवढंच सुरू असतं. पचतंय की नाही विचारच करत नाही. जीभ म्हणते मला त्याची काळजीच नाहीये, मी फक्त घेत जाणार आहे, घेत जाणार आहे. कसं असतं माहितीये, ह्या सगळ्या इंद्रियांचा तुमच्या अग्नीशी संबंध असतो, तुमच्या इंद्रियांचा संकल्पाशी संबंध असतो. डोळ्यांनी जरी बघितलं एखाद्या झाडाला आंबा लागलेला तर डोळ्यांना तो खाता येत नाही. मग डोळे काय सांगतात? मनामार्फत आत्म्याला ज्ञान देतात की तिथं तो एक आंबा छान पिकलेला मला दिसतोय, दिसलं, डोळ्यांना दिसलं. मग आता काय करायचं? मग माझ्या पायांना तिथे जावं लागेल. तो आंबा असा सहज हातात येणार नाहीये. म्हणजे पायांना तिथे जावं लागेल, हातामध्ये दगड उचलावा लागेल, तो दगड त्या आंब्यावर मारावा लागेल. हस्तेंद्रियाचं काम झालं. त्याच्यानंतर तो धावत जाऊन बोटानी उचलावा लागेल. बरं, बोटानी उचलला म्हणून त्याला आनंद मिळणार आहे का? नाही. मग तो खावा लागेल, मग तो हाताने सोलावा लागेल, त्यातली बाठ रस खावा प्यावा लागेल. त्यातला आनंद त्या दातांनाही मिळत नाहीये, ओठालाही मिळत नाहीये, पण जिभेला थोडाफार मिळतोय आणि नंतर तो गिळला जातो. तोपर्यंत तो दगड मारलेला असताना तो जो तिथला राखणदार असतो तो बघतो, तो येतो धावत, हातात असतो एवढा दांडा, तो घालतो आपल्या पाठीत. चूक कोणी कोणी केली आहे, कशी कशी केली आहे, शिक्षा मिळते पाठीला. आय आय ओय ओय करत 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 आपण पुन्हा तिथे येत असतो. आणि ह्या पाठीला लागलेल्याचे अश्रू मात्र पुन्हा डोळ्यामध्येच येतात. म्हणजे जिथनं ज्या इंद्रियातनं सुरुवात झालेली आहे त्या इंद्रियापर्यंत हे दुःख परत तुम्हाला आणून सोडत असतं. डोळ्यांचं जसं आहे तसंच जिभेचं देखील आहे. तुम्ही ओ येईपर्यंत जर खात राहिलात खात राहिलात खात राहिलात, पचवायची जबाबदारी जिभेची नाहीये, ती सिस्टीम वेगळीच आहे. त्या सिस्टीमचा जिभेशी संबंधच येत नाहीये. हे सगळं सरकारी कामानुसार चाललंय की हो. म्हणजे एकाला दुसऱ्याचं फाईल माहिती नसते, हे डिपार्टमेंट त्याच्याशी माहित नसतं. म्हणजे सामाजिक वनीकरणवाले लागवड करत जातात आणि विद्युत कंपनीवाले ती झाडं तोडत जातात. काही काही कोणाचं कोणाला मेळ नसतो. तसंच या अवयवांचं पण होतं काही वेळा. त्यामुळे एकमेकांचं संपर्क ठेवणं, आत्म्याचा संपर्क, मनाचा संपर्क. आणि म्हणून ह्या जिभेला जर आपण नीट ओळखू शकलो तर अनेक गोष्टींवर आपण संयम आणू शकतो. जिभेवर संयम ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अनेक रोग कमी होतील. जीभ हाच आपल्या सगळ्यात मोठा शत्रू असलेला अवयव आहे, त्याला जिंका. नमस्कार. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं. आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते ॲल्युमिनियम हिंडालियम, यामुळे रोग वाढत आहेत. हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.